मुलांना जर गोड खायची इच्छा असेल तर 5 ते 10 मिनिटांनी अशी बनवून शेव तुम्ही देऊ शकता। आणि चला मग तुम्हाला मी आता ह्या शेवची रेसिपी दाखवते। नमस्कार, मम्मीच्या रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज ना मी शेव बनवून दाखवणार आहे। चला मग रेसिपी दाखवते। तुम्हाला लागणारे साहित्य, हा मी शेव पाकिट घेतलाय, दूध गरम करून घेतलंय, 1 वाटी साखर घेतली, तूप घेतलंय साजूक, आणि ड्रायफ्रूट घेतले, बदाम आणि काजू कापून, एलाची पावडर तर चेचून घेतलेली आहे। रेसिपीला सुरुवात करू। मी कढई तापत ठेवली आहे, त्याच्यात मी 1 चमचा साजूक तूप टाकते। गरम झालंय, ड्रायफ्रूट आता भाजून घेऊ आपण। ड्रायफ्रूट आपल्याला हलके असे भाजून घ्यायचे आहेत, जास्त हे नाही करायचं। ड्रायफ्रूट आपले भाजलेले आहेत, आता काढून घेऊ। आता ह्याच कढईत आपल्याला अजून 1 चमचा तूप टाकायचे। हे बघा, ही शेव मी अशी बारीक तोडून घेतलेली आहे। ह्याला आता आपण तुपात भाजून घेऊ। गॅस मी बारीकच ठेवली आहे, बारीक गॅसवरच आपल्याला व्यवस्थित हिला भाजून घ्यायची आहे। बघा, व्यवस्थित अशी शेवई भाजून घ्यायची आहे तुपामध्ये। आणि ह्याच शेवची मी खीर पण बनवून दाखवलेली आहे तुम्हाला, बघू शकता तुम्ही। आणि सुक्की शेव पण होऊ शकते आणि खीर पण होते या शेवची। तर शेव आपली भाजून झालेली आहे, आता आपण दूध टाकून घेऊ या शेव मध्ये। व्यवस्थित शेवला ढवलून घेऊ। बघा, दूध आपला सगळा शेव मध्ये आटलेला आहे। आता आपण याच्यात साखर टाकून घेऊ। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कमी जास्त असं, जास्त लागत असेल तर जास्त टाकू शकता, कमी लागत असेल तर कमी। गाइस, मम्मी है ना सुक्की शेव बनवते ही, आणि एक मम्मीने या शेवची आहे ना दुसरी व्हिडिओ पण बनवलेली आहे, खीर बनवलेली आहे ती। खीर टाइप मध्ये बनवलेली आहे। जर तुम्हाला ती बघायची असेल ना तर आमच्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला बघायला भेटेल। ड्रायफ्रूट टाकून घेते। हे सुकी शेव करायला फक्त 5 ते 10 मिनिटं लागतात, लगेच होऊन जाते। तर जरा आपण झाकून ठेवू। चला आता आपण खोलून बघू आपली शेव झाली आहे का। हे बघा, शेव आपली झालेली आहे। आता याच्यात आपण एलाची पावडर टाकू। आपल्याला घाई गडबड असेल, देवाला नैवेद्य दाखवायचा असेल तर आपण अशी शेव 5 ते 10 मिनिटांनी बनवू शकता। बघा, 5 ते 10 मिनिटांनी आपली शेव झालेली आहे। आता मी गॅस बंद करते। 5 ते 10 मिनिटांनी झालेली आहे आपली शेव, सुक्की शेव बोलतात तिला। आणि माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।